किती मोठा त्याग त्या व्यक्तीचा होता, पण वासनेनं त्याला नाडलं शेवटी. अरण्यात जाऊन बसला. तुकोबाराय तुमच्यासारखे घरात राहिले, पण वासना चित्तात नाही राहिली त्यांच्या. आणि काही डोंगरात जाऊन बसले तर चित्तातली वासना गेली नाही. वासना फार खतरनाक आहे. कोणाला काय बनवेल, कोणाला काय करेल सांगत नाही. राजा साधू झाला, त्याला हरण बनवून टाकलं. कोण केलं ते? वासनेनं केलं. राजाचं काय चुकलं होतं? आणि त्याचा त्याग वाखाणण्याजोगा आहे. विठ्ठला विठ्ठला त्याचा त्याग. 18 भार वनस्पती फळे फुले उगीते 18 भार वनस्पती फळे फळे ओळखते. अभार विद्या पोखरणी नदी गंगा वाहते अभार विद्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया नदी गंगा वसंपती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी आहे सुख सांडोनिया आम्हाला सेविते सुख सांडोनिया असा योग किती मोठा त्याग आहे. 18 भार वनस्पती फले फुले ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगावा ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत ते सुख सांडोनिया कासया योग सेविती पर्यादे मदान सोहम जो जो रे बाळा पर्यादे मदान सा. हो, याच्यामध्ये मदालसेच्या अभंगामध्ये माऊलीनं वर्णन केलं. जड भरताच्या त्यागाचं वर्णन केलं. एवढं मोठं सर्व काही असताना त्या आश्रमात जाऊन बसला, सर्व सोडलं, तिथे तुळशीची माळ हातात घेऊन हरे नमः या महामंत्राचा जप केला. पण तरी सुद्धा वासना गेली का? नाही. वासना एवढी सूक्ष्मरित्या राहते. तुम्हाला उदाहरण सांगत होतो राजस्थानला एक संत होते, स्वामी हरिदास नावाचं त्यांचं नाव होतं. फार मोठे साधू होते ते, वैष्णवपंथी. महाराजांचा अंतकाळ जवळ आला. त्यांना ब्रह्मलीन व्हायच्या अगोदर वृद्ध झाले होते. 100 वर्षाच्या वरती त्यांचं आयुष्य झालं होतं. पुष्कळ शिष्य लोक होते त्यांचे, आणि त्यांची गादी आजही आहे. मी तिथेच राहिल्यामुळे मला ती गोष्ट वाचली, मी माझ्या लक्षात आली. काय झालं, महाराजांचे एक शिष्य होते आणि ते त्या आश्रमापासून काही 100-125 किलोमीटरवर दूर राहिले. नंददास नाव होते, महात्मा नंददास. ते बाबा म्हणायचे, का रे मी इतका म्हातारा झालो, इतका आता बिमार झालो, माझा नंददास आला नाही का मला भेटीला? आणि बाकीच्या सर्वांच्या मनामध्ये गादी होती. त्यांना माहित होतं म्हाताऱ्याच्या मनामध्ये नंददासाला गादी द्यायचा आहे, म्हणून त्याला निरूपच द्यायला नको, आपणच कोणीतरी घेऊन टाकू. अवघड आहे काय? अरे तुमची जशी चाबी देणं अवघड आहे, तसं आमची गादी देणं काही सोपं नाही. फार अवघड आहे ते सुद्धा. विठ्ठला विठ्ठला तुमची चाबी कशी असते, जो ठरलेला असतो तो काढून घेतो.
शेजारी जमा व्हायच्या अगोदर करदोड्याची चाबी तोडून घेतो जो तुमच्या पुढचा आहे. आमच्याकडे चाब्या नसल्यामुळे तोडून घ्यायचा प्रश्न नाही. ते फार अवघड आहे. गादी सांभाळणं अवघड आहे आणि गादी कोणाला द्यायची ती अवघड आहे. गुरु महाराज होते, त्यांची इच्छा होती की नंददासाला जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हवाली करून देतो गादी, नंतर सोडतो श्वास. पण बाकीच्यानं त्याला निरोपच दिला नाही. ते सिरियस झाले तरी दिला नाही. शेवटी ते महात्मा गेले. त्यांची वासना राहिली की नंददासाला गादी द्यायची. बाकीच्यानं गेल्याबरोबर लगेच मीटिंग केली आणि त्यांनी एक मीटिंग मध्ये एक जणाला ठरवलं की यांना गादी देऊन टाकू. गुरु महाराजांची इच्छा वेगळी होती. मग यांनी ठरवलं कोणाला तरी गादीवर बसवायचं. दिवस ठरवला. तुमच्याकडे जशी तुमच्यातल्या ग्रस्त आश्रमामध्ये कोणी वारला तर त्याची 13वी असते आणि आमची 16शी असते, 16व्या दिवशी असते. तुमचं किती दिवस आहे? 13व्या दिवशी. आणि आमचं 3 दिवसांनी लेट आहे तुमच्यापेक्षा. विठ्ठला 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 विठ्ठला. काय झालं की ज्यावेळी नंतर ते गेल्यानंतर नंददासाला निरोप गेला. त्यांना खूप आपल्या गुरुचा विरह झाला. ते गुरुचे लाडके होते, अधिकारी शिष्य होते. त्यांना दुःख झालं. गेले तरी मला कोणी कळवलं नाही. परंतु चला आपल्या हाती माती लागली नाही, सावडण्याचं लागलं नाही, पण आता निदान शेवटची सोडशी तरी लागते आली. ते गादी घेण्यासाठी आले नाही, पण सोडशी गुरुची करण्यासाठी आले. गुरुच्या सोडशीला आले. आल्यानंतर ज्या बाकीच्या लोकांनी जो महंत बनवायचं ठरवलं होतं, तो ठरवून ठेवला होता की सोडशीच्या दिवशी याच्यावरती याला महंत बनवायचं आणि आमच्यामध्ये प्रथा असते, साधूमध्ये त्याच्या अंगावर चादर ओढल्या जाते सोडशीच्या दिवशी. श्रेष्ठ श्रेष्ठ महात्मा काही भक्त लोक तुमच्यासारखे ते त्याला गादीवर बसल्यानंतर एक अंगावरती चादर ओढतात, म्हणजे चादर टाकतात, शाल चादर. तो कार्यक्रम सुरू व्हायचा होता. सोडशी झाली. आता तो कार्यक्रम झाला की लगेच भंडारा होता. गुरुला ज्यालाही बसवायची इच्छा नव्हती तो त्याला बसवलं तिथं. त्याच्यावर आता चादर ओढायची आहे. मग चादर ओढायची गोष्ट आहे. जो सर्वात श्रेष्ठ संत असतात आलेल्यापैकी त्यांच्या हस्ते अगोदर ती चादर टाकल्या जाते अंगावर, आसनावर बसून, त्या गादीवर बसून. तर त्यावेळी काय झालं, ज्या दिवशी वारले होते महात्मा त्या दिवशी आश्रमातली गाय व्याली आणि तिने गोरं दिलं. त्या गायीनं काय दिलं? गोरं दिलं. ते गोरं आता 16 दिवसाचं झालं. किती दिवसात झालं? 16 दिवसाचं झालं. काय तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सोडशीला राहता का? तुम्ही गेल्यानंतर तुमच्या गोड जेवणाला तुमची उपस्थिती असते का? आमच्या सारख्याची असते उपस्थिती, बाहेरच्या दुसऱ्याची. पण गेलेला निघून जातो, तो काही आपल्या स्वतःच्या गोड जेवणाला राहत नाही आणि सोडशीला राहत नाही. परंतु शास्त्र सांगते की 13व्या दिवशी 13वी पर्यंत गेलेला जीव आपलं घर सोडत नाही. ज्या दिवशी 13वीच्या दिवशी तुम्ही त्याला पितर म्हणून पूजाल, त्याला पिंड द्याल, त्याचा नैवेद्य द्याल, त्या दिवशी तो तुमचं घर सोडतो. मग 13 दिवस जाणारा घरातच राहतो. जन्मभर ज्या घरात राहिला त्या घराची वासना सुटत नाही आणि मेल्यानंतर 13 दिवस राहतो. मग काही जास्त जर घराची आसक्ती असेल, काही सर्प होऊन राहतात, काही भूत होऊन राहतात, काही कुत्र्याच्या रूपात येतात, काही कशाच्या रूपात येतात. आणि मग त्या आश्रमामध्ये गाय व्याली गेल्या दिवशी, ज्या दिवशी ते गेले, 16 दिवसाचं वासरू. आणि ज्या महात्म्याने याला महंत म्हणून ज्याला बनवायचं नव्हतं त्याला गादीवर बसवलेलं आणि त्याच्या अंगावर अशी चादर टाकली, ते वासरू तिकडं उभं होतं, ते पळत आलं आणि ती चादर त्याच्या अंगावर ओढून घेतली आणि तुमच्यासारखा नंददास समोर बसला होता कार्यक्रमात, त्याच्या अंगावर टाकली. वासना म्हणजे सामान्यात वासना एवढ्या महान पुरुषामध्ये वासना राहिली, पण ती वासना नंददासाच्या रूपात जगत कल्याणाची वासना होती. साधूची वासना शुभ वासना असते, जगत कल्याणाची असते. आणि तुमची वासना जी प्रपंचाची असते तिच्यामध्ये अनंत रूप आहे. म्हणून महात्मा वासनेमुळे वासराच्या रूपात जन्माला आला आणि चादर त्याच्या अंगावर ओढायची होती, त्याच्यासाठी 16व्या दिवसाची प्रतीक्षा करत होता.
आणि त्याला गादीवर बसवलं आणि त्याच्या अंगावरची चादर त्याच्या अंगावरची तोंडानं वढून घेतली आणि याच्या अंगावर नेऊन टाकली. म्हणतो कोण झाला? सर्वांनी टाळ्या वाजवल्या. गुरु महाराजांची जी इच्छा होती ती झाली. नंददास महंत झाला. म्हणजे सामान्य वासना नाही, तशी जन्म घेण्याची सुद्धा आपली वासना आहे. वासनेमुळेच आपण जन्माला आलो. विठ्ठला विठ्ठला हो. म्हणून तरीच जन्मा यावे. जर तुमची मनुष्य होण्याची वासना राहिली असेल तर मनुष्य रूपात तुम्ही आले. मग मनुष्य रूपात आल्यानंतर करायचं काय? दास विठोबाचे व्हावे. इथं आल्यानंतर पशुसारखं जीवन न जगता पांडुरंगाचं दास व्हावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल ज्याने सर्वस्व आपल्या जीवनाचं बलिदान केलेलं आहे त्यालाच फक्त दास म्हणतात. दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले रामचरण. हनुमंतरायाने आपल्या आयुष्याचं बलिदान रामचंद्राच्या चरणावरती केलेलं होतं. म्हणून तो रत्नाचा हार घेतला का सीतामाईने दिलेला. बाकीच्यानं पुरस्कार लुटले. बाकीच्यानं पुरस्कार लुटले. लक्षात ठेवा. आणि पुरस्कारामध्ये पॉलिटिक्स असते. आता हे पोरं इतकं सुंदर गातात, इतकं छान गातात, मोठमोठे गायक सुद्धा यांच्या सोबत गाऊ शकत नाही. परंतु ते मोठे पुरस्कार यांना मिळू शकतात का? मिळत नाही असं म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये पॉलिटिक्स असल्यामुळे यांना नंबर लागणंच अवघड आहे. आणि त्या लोकांचा एखादा बंड्या असतो ते काय वाजवायला लागलं आमच्या मंगल महाराज सारखं, त्याचं नाव बंडू पंत पडलं, लगेच त्याला पुरस्कार. पुरस्कार सुद्धा हा जातीवादावर गेलेला आहे. मोठमोठे आपले पोरं इतके बुद्धिवान आहेत, बुंदेल आहेत, परंतु तुम्ही टीव्ही पहा, काही पहा, त्याच्यावरती कोणाला पुरस्कार मिळतात ते नेहमी ध्यान देऊन पहा. तर मलाही सुद्धा फार मोठा विचार पडतो कधी कधी, हे काय चाललेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे मी ज्यावेळी कीर्तनाचा अभंग सुरू केला आणि आता मला 3-4 दिवस झाले, जांबावाल्याचे लय उपकार आहेत आपल्यावर. रोज जांबा आणायला लागले. आता सुद्धा एकानं आणले होते पिशवीवरून, कच्चे जांब आणले. म्हणलं बा आपले काही दात एवढे पक्के नाही, कच्चे काय जांब फोडू शकत नाही आपण. आणि आवाजाचं काम आहे. नाही महाराज आमची इतकी श्रद्धा आहे ना, आम्ही आमच्या बगीच्यातून आणले. अरे तुझे बगीच्यातून आमचा आवाज बोंबलेल्याचं काय. आणि रोज रोज बोलून ते होतच. परंतु मी त्याचं एक चिंतन केलं माझ्या मनाचं. मी तरीच जन्मा यावे हा अभंग उच्चारला. सुरुवातीला माझा थोडासा आवाज खरखर होत होता, म्हणून आमच्या बालासाहेबांनी उचलला. आणि त्यांनी साधी चाल असते, अभंग कीर्तनाची जी असते साधी चाल असते, इतकं सुंदर म्हटलं काय. भीमसेन जोशीच्या खाली तो आवाज नव्हता, इतकं सुंदर त्यांनी ते आवाज काढला. अशा आवाजांचा सन्मान झाला पाहिजे कुठे, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि हा सन्मान तुमच्या समाजाच्या हाती आहे, घडवणं न घडवणं. एकदा एक त्या ठिकाणी काय होता, मी एक मैफिल होती आपेगावला, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मी सुद्धा 16 वर्षाचा असेल, 16-17 वर्षाचा. आणि मोठमोठे स्वतः भीमसेन जोशी आले होते. एक आळंदीला माऊली म्हणून राहायचे बा, तुम्हाला कळत नाही, तुमच्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. काळी टोपी घालायचे आणि तुझं विन एकली रे कृष्णा नगमे राती. ज्यावेळी त्यांनी ही गवळण गायली, भीमसेन जोशीचा चेहरा पडला, आपल्या पुढे गेला. भीमसेन जोशीचा चेहरा पडला. हे तर इतक्या टाळ्या झाल्या, इतके लोक खुश झाले. जवळजवळ त्या जुन्या काळामध्ये 10,000 लोक असतील, मोठा कार्यक्रम होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुझवी न एकली रे कृष्णा नगमे राती, साक्षात कृष्णाला असं उभं केलं गवळणीतून. आणि मी समोरच बसलेलो होतो. असा भीमसेन जोशीचा चेहरा पडला. त्या व्यक्तीनं पुन्हा कधी आपल्या मैफिलमध्ये माग म्हणायला त्यांना कधी ठेवलं, आपल्या पुढे कोणी जाऊ नये ही ओढ असते. परंतु गुणवानाची किंमत,
गुणवानाला माहित असते त्याची काय किंमत आहे आणि समाजाने त्याची किंमत करून हाच आपला व्यक्ती कसा पुढे जाईल हे कधीतरी विचार करायला पाहिजे. पण समाज इतका पांगळा आहे या गोष्टीला तो पूर्ण विसरलेला आहे. विठ्ठल 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 हो, जन्माला यायचं, नुसतं जन्माला येऊन चालत नाही. जन्माला तर कितीतरी आलेले आहे. जे कीर्तनात नाही बसले तेही जन्माला आले आहेत, जे कीर्तनात बसले तेही जन्माला आले आहेत, जे मंदिरात राहतात तेही जन्माला आले आहेत, आमच्यासारखे मठ वगैरे आश्रम धरून बसले तेही जन्माला आलेले आहेत. पुष्कळ जन्माला आलेले आहेत, परंतु जन्माला येऊन भागत नाही. दास विठोबाचे व्हावे ही तुकोबारायांची तळमळ आहे. जो ज्याने परमार्थाविषयात कधी केला नाही त्याने सुद्धा भगवंताचं दास्यत्व स्वीकार करावं. आपल्या इथे दास्यत्वाला फार मोठं महत्व आहे. दास होणं सोपं नाही. कीर्तनाच्या शेवटचं एक उदाहरण सांगतो. विठ्ठल हल विठ्ठला विठ्ठल भगवान बुद्धाने तपश्चर्या केली. गयेला बोधी वृक्षाखाली त्यांनी तपश्चर्या केली. नंतर ते काशीला आले. बुद्धाला असं वाटू लागलं की मी इतकी तपश्चर्या केली, इतके अनुभव प्राप्त केले, पण हे अनुभव जर जगाला सांगितलं तर बरं होईल, जग चांगल्या मार्गाला लागेल. पण सांगायचं कोणाला? नाही, कोणी ऐकणारे असतील तर सांगितल्या जातं. महत्वाच्या गोष्टी सर्वांच्या समोरच प्रगट करता येत नाही. लक्षात घ्या. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने म्हटलेले आहे, आख्यायी मेको भवानुग्र रूपो. देवा मला आख्यायी म्हणजे मला सांग, कथय मला सांग. म्हणजे आतापर्यंत 10व्या अध्यायापर्यंत मला तू जे काही सांगायचं ते सांगितलं आणि ते सांगितलं त्याची पावती मी घेतली. मी तुला पावती दाखवत आहे. मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म संज्ञितम युक्त युक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. तुझ्या सांगितल्यानं माझा भ्रम गेला, मोह गेला, सर्व गेलं. आणि हे सर्व गेल्यानंतर मग पुन्हा कशाला म्हणतो की आख्यायी मेको. मला ते एक सांग जे राहिलेलं आहे सांगायचं. 10व्या अध्यायापर्यंत सांगितलं, आता 11वा अध्याय सुरू झाला. माझा मोह गेला म्हणतो, ज्ञान मोह जाण्यासाठी असतो. पुन्हाही म्हणतो मला सांग. मग त्याला अतिगुह्य शास्त्र 12व्या अध्यायापासून जे सांगितलं 18व्या राहिलं होतं सांगायचं. परंतु ऐकणाऱ्याला कळायला पाहिजे की माझं काही ऐकायचं राहिलेलं आहे, माझं काही ऐकायचं राहिले हे कळायला पाहिजे की नाही. नाहीतर बस कोणी आलं तर डोके हलवायचं, कोणी हसवलं तर हसायचं, कोणी रडवलं तर रडायचं. वाजत से बोंब कुणी नाही का ठिकाणी 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 हरी हरी नमनता तया थोर झाली हरी 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 नमनता तया थोर झाली हरी हा हरी 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 नमनता थोर झाली हरी 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 म्हणता थोर झाली हरी थोर झाली हरी थोर झाली हरी. वाजत से बोंब कोणी नाही कती कानी हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी. सांगणारे आम्ही आमच्यासारखे पुष्कळ लोक बोंबलून बोंबलून सांगायला लागले, पण ऐकणारे उदास आहे. ऐकणाऱ्याला माहित आहे की नेहमी हेच असतं, चालूच असतं. बसावं लागतं म्हणून बसायचं, उठावं लागतं म्हणून उठायचं, जेवावं लागतं म्हणून जेवायचं, आणि घरी जावं लागतं म्हणून घरी जायचं. हे नेहमीच आहे. पण असं नाही. भगवान बुद्ध आले, सारनाथला आले. सारनाथला आले. हिंदीमध्ये महान कवी होऊन गेले जयशंकर प्रसाद म्हणून, ज्यांनी हिंदी शिकली असेल त्यांना. कामायनी नावाचं त्यांचं सर्वात मोठं काव्य आहे, कामायनी. आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये असताना ते शिकलेलो आहोत म्हणून तुम्हाला सांगतो. कारण आमचं शिक्षण हिंदी, संस्कृत, इंग्रजीमध्ये झालेलं आहे. मराठीमध्ये आम्ही शिकलो काही वर्गापर्यंत, नंतर पुढे तिकडे गेलो. तर कामायनी नावाचं काव्य आहे. त्याच्या त्या कामायनीतल्या ओळी आहेत. अरी वरुणा की शांत कछा,
म्हणून ते स्थळ आजही वाराणसीला म्हणजे काशीला आहे. काय तर आम्ही तिथे पुष्कळ वर्ष तिथे काशीला राहिल्यामुळे नेहमी जायचो. एक बुद्धाची पावनभूमी म्हणून निवांत एकांतामध्ये जाऊन अभ्यास करायचा. मी सांगत होतो की बुद्ध तिथे आले, तिथे आल्यानंतर आता बुद्धाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मी तुम्हाला सोपं पहिल्यानंच सांगितलं, बुद्ध आहे, महावीर आहे, हे या मोठ्या मोठ्या लोकांनी कधी पोथी पुराण हातात घेऊन बसले नाही. त्यांच्याजवळ स्वयंभूत ज्ञान होतं. ज्यांचं अंतकरण पोथी झालेलं आहे, त्याला हे बाहेरच्या पोथ्या उचलून आणायचं काही काम नाही. ज्याच्या हृदयालाच पोथी चिटकलेली आहे, ज्याचं हृदय आणि ज्याचे शब्दच पोथी झालेले आहेत, त्यांना ओझे व्हायचं काम नाही. आणि मग काय, ते एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसले. बुद्धाने पिंपळाचा वृक्ष आपल्या साधनेसाठी, आपलं ज्ञान प्रदान करण्यासाठी पिंपळाचा वृक्ष निवडला. पिंपळाच्या वृक्षाखाली बसून तुम्ही जी साधना करा, ती साधना तुम्हाला आनंद तर देईलच, पण सिद्ध झाल्याशिवाय राहणार. एनिवन आपली जी संगीत साधना सुद्धा पिंपळाच्या वृक्षाखाली. आवाज जर बसला तर पिंपळाचे कवळे पानं का तुमचा आवाज असा उकले. हे माझा अनुभव सांगतो. पिंपळ एक आयुर्वेदाचं औषधच आहे, मुळापासून तर शेंड्यापर्यंत. त्याची फळं सुद्धा, कोकिळा काय खाते, पिंपळाची फळं खाते, म्हणून गोड आवाज येते. पिंपळाचे फळं खा, आवाज मधुर होईल, गोड होईल. तर मला एक सांगायचं, बुद्ध बसले, प्रतीक्षा करू लागले की श्रोते कोणी आले पाहिजे, कोणीतरी ऐकणार आलं पाहिजे. एक तर एकांत नदीच्या काठावर, गाव सोडून तिकडं कोण जायला बसलं. असा मंडप वगैरे काही शो केला तर मग येतात लोक, काहीतरी आहे बा इथं. तिथं काही शोबाजीच नाही तर तिथं कोण जायला तयार आहे. आणि मग 5 ब्राह्मण, काशीचे 5 ब्राह्मण सहज फिरत फिरत नदीच्या काठाला चालले होते. आणि बुद्धाला वाटलं की आले बा ऐकणारे, एक यायचं तर 5 दिसतात. आणि ते लोक जात होते असे रस्त्याने, हे बुद्ध बसले होते पिंपळांच्या वृक्षाखाली. आणि ते साधू म्हणून राम राम श्याम श्याम दर्शन वगैरे घेतलं आणि विचारलं की आपला प्रवास कुठे निघालात आपण. ते म्हणाले की आम्हाला कोणी जर तत्वज्ञान सांगणार असेल त्याच्या शोधात निघालोय. ते म्हणले मी रिकामात बसलेलो आहे, माझ्याकडे कोणीच नाही. बसले त्याच्या पुढे. बुद्धानं त्यांना सांगितलं ज्ञान. 5 माणसाचे हळूहळू 25 झाले, 500 झाले, 50 झाले, 5-5 हजारापर्यंत लोक बुद्धाला ऐकायला यायला लागले. मग काशीचा एक नगरशेठ होता. नगरशेठ म्हणजे शहरामध्ये सर्वात 1 नंबरचा श्रीमंत. तो म्हणू लागला, लोक इतकी गर्दी कशाला तिथं करतात, आपणही सुद्धा जाऊन पाहू. हे गेलं तिथं, हेही बसला. बुद्धाचं असं होतं, सकाळी 4 ते 7 अंतरंग साधकासाठी एकांतामध्ये ते पाठ सांगायचे. आणि बाकी जे काही चिल्लर बाजार असायचा, मग असं आसनावर बसून त्यांना प्रवचन सांगायचं. शेठजीला वाटलं ते तिथं एकांतात सकाळी सकाळी बसून ज्या लोकांना जे सांगतात ते आपल्यालाही सुद्धा सांगायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्यालाही सम्मिलित करून घ्यायला पाहिजे. मग त्याने याला विचार, त्याला विचार. लोक म्हणे बा तुम्हीच प्रत्यक्ष भेटा आणि विचारून घ्या, याला त्याला कशाला विचारता, हे की नाही. त्यावेळी चमच्याचा जन्म झाला नव्हता त्यांना विचारायला, त्यावेळी प्रत्यक्ष भेट होती. आता मधले चमचे आहे, तुम्हाला माहित आहे, तुमचा संबंध नेहमी चमच्याशी आहे म्हणून माहित आहे तुम्हाला चमचे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे मार्केट मध्ये सुद्धा सेल करायचा असेल तर एजंट लागतो की नाही. बुद्धाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती. भगवान बुद्धाच्या काळामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान बुद्धाने त्या 5 जणाला जे सांगायचं सांगितलं. पुढे गर्दी व्हायला लागली. गर्दी झाल्यानंतर शेठजी आले आणि शेठजीनं म्हटलं की भगवान बुद्ध, तुम्ही एकांतामध्ये जे काही सकाळी सकाळी ज्या ज्या लोकांना सांगता त्याच्यामध्ये माझा नंबर लावा.
सर्व ठिकाणी पैशाने नंबर नसतो लागत, लक्षात घ्या. पैशाने नंबर लागतात ते ठिकाणं वेगळे आहेत, बिना पैशाने नंबर लागतात ते ठिकाणं वेगळे आहेत. आता तुम्ही आले पाहुणे रावणे कोणी आले असतील, तुम्हाला पैसे लागले का? तिकिटाला लागले असतील, फुकट कोण देणार आहे तुम्हाला? पण इथं बसायला काही नाही लागलं. तर काय झालं की भगवान बुद्धाला त्याने विचारलं, त्यांनी सांगितलं, सेठ तुम्ही नगर शेठ आहात, नगरामध्ये सर्वात श्रीमंत आहात, मान्य आहे. आम्ही साधू लोक कोणाची उपेक्षा करत नाही, जो आला त्याचा सन्मान आहे. नाही नाही, तुम्ही एवढं मला विचारलं की सकाळच्या पाठामध्ये आमचा नंबर लागेल का, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुमचा तिथे काही नंबर लागणार नाही. प्रवचनात या तुम्ही, प्रवचनात तुमचा नंबर लागलेलाच आहे, पण तिथे मात्र तुमचा नंबर लागणार नाही, लक्षात ठेवा. ते म्हणले कमाल झाली, नगरामध्ये माझी प्रतिष्ठा आहे, मला सर्व लोक मानतात, सर्व गोष्टी होते, आणि तुमच्याकडे माझी अशा प्रकारचं अवहेलना होत आहे. ते म्हणले मी कोणाची अवहेलना केली, माझा काय नातं संबंध आहे कोणाशी अवहेलना करायचा? मी तर प्रत्येक व्यक्तीचा, आलेल्या माणसाचा सन्मान करणारा व्यक्ती आहे. तुमचा सन्मान तुमच्या ठिकाणी आहे, या लोकांचा सन्मान यांच्या ठिकाणी आहे. काय परिस्थिती अशी आहे. अरे लग्नामध्ये जावई गेला तर त्याचा सन्मान वेगळा असतो की नाही, बाकीच्यांचा मग रुमाल टोपी त्यांचा सन्मान वेगळा असतो. याला आहेर आणि त्यांना रुमाल टोपी, त्याचंही नाव आहेरच आहे, लक्षात ठेवा, पण सन्मान वेगळा. बुद्धाने सांगितलं, तो म्हणाला नाही नंबर लागला सकाळच्या वेळी काही हरकत नाही, पण आमच्या घरी भिक्षेला. बुद्धाने सांगितलं, तुम्ही त्या सकाळच्या पाठाच्या अधिकारी नाहीत, म्हणून मी तुम्हाला सकाळचं ज्ञान तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्हाला थोडासा रागही आला असेल, क्षमा करा. तो म्हणा नका मला येऊ देऊ, पण माझ्या घरी भिक्षेला या. ते म्हणले मी ठरवून कोणाच्या घरी भिक्षा करत नाही. भिक्षुक जो असतो, बुद्ध धर्मामध्ये भिक्षू असतात. काय शीख धर्मामध्ये शिख म्हणजे शिष्य असतात, आपल्या हिंदू धर्मामध्ये शिष्य असतात, आणि बुद्ध धर्मामध्ये भिक्खू असतात, त्यांना भिक्षू म्हणजे शिष्य म्हणतात, ते लोक असतात. ते काय झालं, ते म्हणाले आमचं कसं असतं, सहज जर आलो भिक्षाला आणि तुमच्या गल्लीत आलं, तुमचं घर सहज उभा राहिलं तर तुम्ही वाढायची. तो म्हणाला मी पत्ता सांगून ठेवतो, तुम्ही लक्षात ठेवा. ज्या गल्लीमध्ये चांदीचे शिक्के दगडाच्या फरशीमध्ये मडवलेले आहेत, ती गल्ली आमची. पुढे त्या ठिकाणी ते शिक्के सोन्याच्या पायरीपर्यंत, सोन्याचे पत्र ज्या पायरीला मडवलेले आहे, ती पायरी माझ्या बंगल्याची, माझ्या घराची, माझ्या महालाची, लक्षात ठेवा. आणि तिथं आल्यानंतर माझी भिक्षा तुम्हाला घ्यावी लागेल. बुद्ध म्हणे योगायोगानं आलो तो घ्यायची. आणि खरोखर एके दिवशी योगायोगानं त्याच गल्लीत बुद्ध गेले म्हणजे जाणून बुजून नाही, सहज गेले. त्या पायऱ्या आल्या, त्याला वाटलं की बुद्ध आले. त्याने 4 महिन्यापासून एक सोन्याच्या पत्र्यानं मढवलेलं सिंहासन तयार करून ठेवलं होतं. बुद्ध आल्यानंतर या सिंहासनावर बसवी, आणि बुद्धाची या सिंहासनावर पूजा होईल. बुद्ध इथेच भिक्षा घेतील. बुद्ध आले त्या गल्लीमध्ये. बुद्धाला लक्षात असेल नसेल हे बुद्धाला माहीत, परंतु शेठजीला वाटलं बुद्ध आले. तर त्यावेळी शेठजीनं सांगितलं तुमच्यासाठी आसनाची तयारी केलेली आहे, आपण आसनावरती विराजमान व्हा. सांगितलं मी भिक्षू आहे, कोणाच्या आसनावर जाऊन बसत नाही. तुमच्या दारापुढे आलो तर जी भिक्षा असेल ती द्या. जाताना काय केलं भगवान बुद्धाने, नालीतलं पाणी भरलं कमंडोलामध्ये, अर्ध घाणेरड्या नालीतून, वाहणाऱ्या नालीतून घाणेरडं पाणी अर्ध कमंडूल भरलं, आणि हातामध्ये भिक्षा घेण्याचं ते पात्र. त्यानं सोन्याच्या ताटामध्ये, सोन्याच्या वाटीमध्ये सर्व प्रकारचे मिष्टान्न जे तयार केले होते ते यांच्या कमंडुलामध्ये टाकण्यासाठी आणलं. आणि आणल्यानंतर यांनी बुद्धाने ते खप्पर होतं, फकीराच्या हातामध्ये जे खप्पर असतं असं मागायचं, ते खप्पर होतं, पुढं केलं, त्याच्यात घाणेरडं पाणी होतं. तो शेठ ओरडला, तो म्हणाला एवढं माझं सुंदर मिष्टान्न, चविष्ट मिष्टान्न या घाणेरड्या पाण्यामध्ये कसं टाकू? बुद्ध त्याच वेळी म्हणाले, शेठ याच्यासाठी तुमचा सकाळच्या पाठात नंबर नाही लागला. मी माझं एवढं पवित्र ज्ञान तुमच्या घाणेरड्या अंतकरणामध्ये कसं वतू शकतो, ज्या अंतकरणामध्ये नुसता अहंकार बसलेला आहे, शक्य नाही. म्हणून हा विचारोनी अहंकारू सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईल. आपली स्वस्ती सहजे आपण पे केली. सांगण्याचं तात्पर्य इथं अधिकार लागतो, तसा मनुष्य देहाला परमार्थ करण्याचा
अधिकार दिलेला आहे, पण त्याच्यामध्ये दास विठोबाचे व्हावे. या जन्मामध्ये होता येतं, अन्य जन्मामध्ये नाही, दुसऱ्या जन्मात. नाही तरी काय थोडी, 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 नाही तरी काय थोडी. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. शान सुख रे बापुडी, शान सुख रे बापुडी, शान सुख रे बापुडी. शान सुख रे बापुडी. नाही 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 तरी काय तोडी, नाही तरी काय तोडी, काय तोडी, नाही तरी काय तोडी. सोन सुखी रे बापुडी ना, सोन सुख रे बापुडी, सोन सुख रे, सोन सुख रे, सोन सुख रे बापुडी, बापुडी, बापुडी. नाही तरी, नाही तरी, नाही तरी काय थोडी, शान सुख रे बापुडी, नाही तरी काय थोडी, शान सुख रे बापुडी, शान सुख रे बापुडी, शान सुख रे बापुडी, बापुडी बापुडी. बापुडी, 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 बापुडी. हो. नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी, जन्म आल्याचे ते फळांगी लागोने धीमळ. पशुपक्षाच्या जन्माला गेले, स्वान सुकराच्या जन्माला गेले, ते मिळणार नाही. म्हणून जन्मालयाचं खरं फळ जर काय असेल तर अंगो लागोने ती मळ. अंतकरणामध्ये मळ नका ठेवू. मळ म्हणजे पाप, पाप म्हणजे दुर्वासना. काय जेवढ्या वाईट गोष्टी असतील परमार्थाला प्रतिबंधक, म्हणून अंगी म्हणजे अंतकरणाला कसल्याही प्रकारच्या दोषाचा मळ लागू देऊ नका. आणि त्या मळामुळे तुमचं खरं स्वरूप झाकल्या जाईल. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळणार. आणि त्याच्यासाठी तुका म्हणे भले ज्याच्या नावे मानवले. तुमचं कल्याण जर इच्छित असाल, कल्याण जर करून घ्यायचं असेल, भलं जर करून घ्यायचं असेल, त्याच्या नामाचा आधार घ्या. आणि म्हणून कीर्तनाचा वेळ संपलेला आहे. विठोबा रुक्माई भजन 2 शब्द, नंतर माऊलीचं भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आज कैलासवाटी आरोग्य लक्ष्मणराव संतोबा रसाळ वकील साहेबांच्या प्रत्यर्थ हे आजचं गोड जेवणाचा कार्यक्रम ज्यांचा संपूर्ण परिवार यांच्या वतीनं आयोजित केला गेलेला आहे. वेळ आपल्याला संपून गेलेला आहे. शेवटचे 2 शब्द मला एवढे सांगायचे. समाजामध्ये ज्या काही धार्मिक परंपरा आहे, जे काही आपले नित्य नियम आहे, समाज त्याला विसरलेला आहे. समाज करत आहे. समाजाने करायला पाहिजे. 10 वर्षापूर्वी मी स्वतः काश्मीरला राहिलो होतो. जवळजवळ त्याला 13 वर्ष झाली असती, 13-14 वर्ष. मी आपल्या लोकांचं घर शोधत होतो, कारण आम्हाला भुका लागल्या. तिकडे हिंदू मुसलमान सारखेच कपडे घालतात, सारखेच राहतात. फक्त ओळखायचं कशाहून? ज्यांच्या कंपाळावरती चन्नाचा टिळा आहे, त्या टिळ्यावरून ओळखायचं की हा आपला माणूस आहे.
म्हणजे बाकीचे आपले शत्रू आहेत हे मला म्हणायचं नाही. साधूचा कोणी शत्रू नसतो. साधूजवळ जात पात पंथ कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. साधू तर ईश्वराच्या स्वरूपात प्रत्येकाला पाहत लक्षात. पण काही असतात गोष्टी. भोजन करायचं म्हणून आम्ही आपल्या हिंदूचं घर शोधत होतो. शोधत एका गल्लीत घुसलो. काय आणि तिकडे तुळशी वृंदावन असेल नसेल काही प्रश्न नाही, पण ज्याच्या लहान मूल जरी असेल तर सकाळी आंघोळ केली की त्याच्या कंपाळाला एक चंदनाचा टिका लावून, ही आपल्या लोकांची ओळख आहे तिथली. काय परिस्थिती फार बिकट होती. जशी 32 दादाच्या मध्ये जीभ असते ती किती सांभाळून राहते. तुम्ही गुलाबजामुन खा, ती त्या ठिकाणी जीभ दाता खाली ती जीभ येत नाही. तुम्ही हाडकं फोडा, त्याच्या खाली सुद्धा ते तुमच्या दाताखाली ती जीभ येत नाही. ती किती सांभाळून राहते. तसं काश्मीरमध्ये तुमच्या लोकांना सांभाळून राहणं फार अवघड. मला स्वतःचा अनुभव सांगतो, मी दुसऱ्याचा नाही सांगतो. मग आम्ही शोधत असताना चाललो होतो गल्लीमध्ये, आम्ही आमच्या शोधात चालू होतो आणि एका घरातून आमच्या अंगावरती जेवल्यानंतर खरकट्या ताटांचं पाणी फेकलं. ते खरकट्या ताटामध्ये ते मांसाहार करणारे लोक होते. तुम्ही आता ओळखा कोण होतं काय होतं. आणि आमच्या अंगावर ते हाडकं ते मांसाचे तुकडे सर्व आमच्या अंगावर पडले. इलाज नव्हता तिथं, काही भांडणं करता येत नव्हते काय नाही. मार खा नाही तर मरा परिस्थिती. मग आम्ही तिथून परत फिरलो. म्हणलं नाही अन्न मिळालं चालतं, पण आता हे धुंत टाका हे कपडे गिपडे. गेलो एका नदीवर आणि जेच मातीचा गाळ घेतला, जेच कपडे घासणं चालले. ती घाण पडली होती अंगावर, ते स्वच्छ करण्यासाठी. माझ्या बरोबरचा म्हणाला की आपण हे कपडे कशाला वापरायचे, याच्यावर इतकी घाण पडलेली आहे, द्या फेकून. मग का भोंगळं राहायचं, दुसरे कपडे नाही पुन्हा जो. म्हणजे आपण काय करू, झाडाचे पानं वेलाला बांधून असे कमरेला गुंडाळून घेऊ. आपले माणसं संपले तर कपडे मागू, पण हे कपडे नाही घालायचे डबल. म्हणजे हेही बरोबर आहे. आम्ही काय केलं, पाण्यात गेलो. अगोदर ते असे वनस्पती असते, झाडाची पानं असतात, केळीच्या पानासारखी असतात, जंगली केळीसारखी. त्याचे कपडे बनवले, त्याला अशी वेल बांधला आणि ते कपडे सर्व फेकून दिले आम्ही. आणि मग ते वेल बांध आंघोळी केल्या, बांधला वेल आणि निघालो. सर्वाला सुतक पडतो, पैशाला सुतक पडत नाही, हे विशेष आहे. माणसाला सुतक पडले ते त्याला लागत नाही, ते त्याला लागत नाही, बऱ्या भानगडी. पण पैशाला मात्र सुतकच पडत नाही. पैसे धुयाचं काम नाही, काहीच नाही. मौत करून या, सावडून या, काही करा, ही पैशाची विशेषता आहे. मग मी हळूच म्हणलं का रे, आपले जे पैसे आहेत आमजवळ काय नाही, 200-300 रुपये होते. म्हणलं तर याचं काय करायचं, फेकायचे का नदीत. आहे म्हणे वेडा झाला काय, पैशाला सुतक नसतं म्हणे आमच्या सोबतचा म्हणे. तर मी याच्यासाठी हे सांगतो, धर्म संस्कृतीचं पालन करायचं असेल, समाजातल्या लोकांना सांगतो की आपण जागृत राहिलं पाहिजे. तुमचा धर्म सहिष्णू आहे, तो कोणावरती अन्याय करणारा धर्म नाही तुमचा. सहिष्णू धर्म आहे. जगामध्ये हा एकच धर्म आहे. परवा तो ट्रम्प राष्ट्रपती झाला अमेरिकेचा, त्यांनी त्याच्या भाषणामध्ये असं म्हटलं, त्यांनी थोडीशी मोदी साहेबांची प्रशंसा केली, कारण माझा दोस्त आहे असं. आणि एक जो भारत आहे, जे इंडियन कल्चर आहे, ज्याला आपण भारतीय संस्कृती म्हणतो, त्यांनी थोडंसं त्याला स्पर्श केला. मी जर त्यावेळी राष्ट्रपती असतो तर बंगालच्या लोकांवरती अन्याय होऊ दिला नसता. भारताने जे केलं नाही ते तिथला राष्ट्रपती जो व्हायच्या अगोदर म्हणतो, मी जर पदावर असतो तर तिथं हिंदूवरती अन्याय अत्याचार होऊ दिले नसते. मला एवढं सांगायचं की या संस्कृतीचं पालन करायचं असेल तर सर्व एकजुटीनं राहा, एकजुटीनं सर्व कामं करा. तुम्हाला धर्म आणि तुमची संस्कृती वाचवायची असेल तर विचार करा. मी काय कोणाचा प्रचारक नाही, काय नाही. काय मी फक्त सत्य सांगणारा एक साधू आहे. तुम्हाला माझं सत्य पटत असेल तर अनुकरणात आणा. आणि माझी काही कोणती पार्टी नाही, मी कोणा काही पार्टीचा नाही. सर्व पार्टीतले माणसं माझेच आहेत असं मी समजत असतो. फक्त त्या ठिकाणी आजही आता आनंदराव आले तिथं, हे आमचे पहिले पुराणेच ओळखीचे सर्व आहेत. त्यांच्या वडिलापासून आमचे संबंध आहे. हरिभक्तपरायण वैकुंठपती शेषरावजी भरुसे साहेब
त्यांची आणि माझी सुद्धा खूप प्रेमाचे संबंध होते आणि ते गेल्यानंतर आनंदराव यांनी सुद्धा त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माझे बरेच कार्यक्रम ठेवले. मधात कोरोना आला, कोरोनाच्या नंतर काही जास्त भेटीगाठीचा संबंध आला नाही. योगायोगानं आज नांदापुरामध्ये हे सुद्धा एक उमेदवार म्हणून तुम्हाला भेटायला आले आणि त्यांना कळालं असेल की आपले महाराज आलेले आहेत, चला आपण निदान भेट देऊन येऊ. आनंद वाटला. काय मत आणि जे काही मतांतर असतात हे तुमच्या प्रत्येकाच्या विचारात बसलेले आहे. फक्त मला एकच संदेश द्यायचा, तो संदेश असा, आपण लोकांनी 100% मतदान करा. काय करा? काय असतं की आपल्या समाजातले, आपल्या हिंदू धर्मातले पुष्कळ श्रीमंत लोक आहेत, त्यांच्या बाया आणि माणसं आहेत, ते मतदानच करायला जात नाही. देशातल्या लोकांना लाज वाटायला पाहिजे. 75 वर्ष उलटल्यानंतर 80 वर्ष जवळजवळ होत आहे, तरी 55-60% आतच मतदान होतं या राष्ट्रामध्ये. ही फार मोठी लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला जे तुम्हाला आवडत असतील, ज्यांना मत द्यायचं असेल त्यांना जरूर द्या, परंतु मतदान मात्र पब्लिकनं लोकांनी 100% मतदान केलं पाहिजे. त्या दिवशी आपला एक राष्ट्राचा उत्सव समजून आपल्या अधिकाराचा प्रयोग केलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून या समाजाला माझा हा संदेश आहे आणि आपण त्या संदेशाचं पालन कराल, ते कराल अशी अपेक्षा करतो. आणि आता वेळ होऊन गेलेला आहे. पुनश्च एकदा कैलासवासी लक्ष्मणराव संतोबा रसाळ साहेब, त्यांचा आणि आमचा खूप प्रेमाचा नातं होतं, संबंध होता, नेहमी यायचो. त्यांच्याकडे सुद्धा कितीतरी वेळा मी मुक्कामी राहिलो, आलो. चांगल्या विचाराची माणसं होती, फार चांगली माणसं होती. आणि योगायोगाने आज त्यांच्या या गोड जेवणाला माझ्या सेवेचाच मला त्या ठिकाणी हा सुयोग आला. म्हणून सज्जनांनो, नाती पाती गोती जी असतात, आपण जपणारा आपला समाज आहे. या समाजाला परमार्थाचे संस्कार आहेत, धर्माचे संस्कार आहेत. म्हणून धर्माच्या संस्काराच्या लोकांनी धर्माच्या संस्काराचा योग्य उपयोग केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि रसाळ साहेबांचे पुन्हा एकदा आपण स्मरण करू गोडजेवणाच्या निमित्ताने. त्यांच्या संपूर्ण परिवाराला खूप आशीर्वाद देतो. ते काही पुण्यवान व्यक्ती होते, म्हणून त्यांच्या परिवारानं सुद्धा अन्नदान आणि ज्ञानदानाचा हा पुण्यशील कार्यक्रम येथे आयोजित केला. या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्यातील काय संगीत क्षेत्रामध्ये जे भूषण आहे असे आमचे हरिभक्त परायण बालासाहेब सुरेगावकर, आमचे हरिभक्त परायण उद्धव बापू आणि माझ्या पाठीमागे उभे असणारे सर्व हे गुणीजन हरिभक्त परायण, आणि ज्यांच्या मृदंगामध्ये तुम्ही तर रमून जात असाल, मी सुद्धा रमून जातो, असे आमचे हरिभक्त मंगेश महाराज. काय ताल आणि स्वर किती सुंदर या मंडळीनं साधला. आता या सर्वांच्या उपस्थितीत हरिभक्तपरायण आमचे पंढरनाथ महाराज तेही येणार होते, परंतु त्यांची काहीतरी तब्येत ठीक नाही, म्हणून आमचे उद्धव बापू आमच्या आश्रमा शेजारीच होते. त्यांचाही काल फोन आला होता, बाबा मलाही सुद्धा तिथं यायचं आहे. आणि सकाळी आमच्या सोबत येणार होते, परंतु रात्री ते इकडे निघून आले, म्हणून त्यांची या दोघांची उपस्थिती लाभली. आणि दोघांच्या उपस्थिती लाभल्यामुळे मी सांगितलं ते जांबाचं गणित 4-5 दिवस झाले माझ्या पाठीमागेच लागले ते जांब. आणि तसे मला आवडतात बरं का मंगेश भाऊ, ते जांब मला आवडतात. पण मला माहित आहे की आपल्याला फक्त बोलता आलं पाहिजे, बाकीचं सर्व ही मंडळी सांभाळून घेते. ठीक आहे. म्हणून आज रसाळ साहेबांचं पुन्हा एकदा स्मरण करू. एक छोटीशी सूचना आहे. कैलासबाई सी लक्ष्मणबाई किसनराव जुमडे, कुंभारी गाव, बाजार कुंभारी, या मातोश्रीच्या गोडजेवणाचा कार्यक्रम तिच्या परिवारातल्या मंडळीनं विश्वनाथ किसनराव जुमडे, काशीनाथ किसनराव जुमडे यांनी आयोजित केलेला आहे. दिनांक किती आहे? 16 तारखेला हा कार्यक्रम कुंभारीला होणार आहे. तर आपण सर्व भक्तांनी, ज्यांना आमंत्रण आहे नसेल त्यांनी जरूर यावं आणि हाही कार्यक्रम साजरा करावा. एक छोटी शेवट सूचना आहे. या एप्रिल महिन्यामध्ये काय दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये
आमचा कार्यक्रम कथेचा कुठेतरी नियोजित असतो. मी कोणत्याही क्षेत्रावरती कथा करण्याची माझी मानसिकता नव्हती. मी माझ्या आयुष्यामध्ये तेच कामं केलेले आहे जिथे टाळ नाही, मृदंग नाही, जिथे भजन नाही, कीर्तन नाही, परमार्थ नाही, अशी गावं शोधायची आणि त्या गावांना तीर्थ बनवण्याचं कार्य करायचं. हे माझं कार्य आहे. तीर्थावरती पुष्कळ साधू बसले आहेत, पुष्कळ कथाकार आहेत, ते करतात. पण भक्त लोकांनी मला गळ घातली, जबरदस्त अशा प्रकारचा हे केला, आग्रह केला. आणि म्हणून 3 वर्षापासून ते हे केलेलं आहे की कोणत्या तरी एका क्षेत्रावरती कथा झाली पाहिजे. त्या कथेसाठी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र सर्व भक्त येतात. या वर्षी हरिद्वारला ती कथा आहे. श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ व गंगा महिमा अशी कथा आहे. आणि त्या कथेचं स्वरूप आपल्या मराठवाड्यातून सुद्धा पुष्कळ लोक येतात. आणि त्याचं फक्त स्वरूप सांगतो. ज्या लोकांना रेल्वे आणि विमानाने प्रवास आहे, एससी रेल्वे प्रवास, आणि त्याला एसी रूम तिथं राहण्यासाठी त्यासाठी 13,500 रुपये आहेत. नॉन एसी रेल्वे, नॉन एसी तिथला रूम्स वगैरे त्याला 9,500. आणि ज्यांना सोबत विमानाबरोबर विमानात यायचं आहे त्यांना तिथला खर्च 10,000 प्लस त्यांचं विमान भाडं. अशा 3 प्रकारे प्रवासाचं हे आहे. ही पाम्पलेट इथं आणलेली आहे. ज्यांना पाहिजे असतील गोपाळ महाराजांचा संपर्क करून. आणि आपल्या मराठवाड्यातून सुद्धा पुष्कळ लोकांनी यावं. काय फक्त 500 लोकांचं टार्गेट आहे आणि आम्ही 300 लोक आता झालेली आहेत. फक्त 15 ते 20 दिवस राहिलेले आहेत. उर्वरित आपल्या मराठवाड्यासाठी आम्ही ती जागा खाली ठेवलेली आहे. अजून तिकडचे लोक घेतलेले नाहीत. ज्यांना इच्छा असेल, नांदापूर असेल, परिसरातील लोक असतील, कुंभारी असेल, कोथळ्याच्या परिसरातील असतील, दरवर्षी येतात. त्यांनी आपलं 15 दिवसाच्या आत आपल्या फीससह नाव नोंदणी करायची आहे. ही सूचना संपली. मागच्या वर्षी आम्ही जगन्नाथपुरीला होतो आणि मागच्या वर्षी एप्रिलमध्ये आपल्या लोकसभेची निवडणूक होती. आमचे शिष्यच उभे होते, प्रतापराव जाधव. एका ठिकाणी गजानन महाराजांची मूर्ती स्थापना होती. जवळजवळ 25 ते 30 हजार लोक रोज तिथं यायचे. शेवटी 40-50 हजार लोकांचे एवढी गर्दी होती. आणि त्यांना कळालं प्रतापरावांना की बाबा चालले 4-5 हजार लोक घेऊन. काय आणि त्यांना अशी शंका झाली की 4-5 हजार लोक तर हे तर माझेच मतदार आहे काय, आणि आपल्याला फटका बसल आहे की नाही. म्हणून त्या कथेत आले मला भेटायला आणि माझ्या कानात म्हटले की बाबा तुम्ही तर 4-5 हजार लोक घेऊन चालले. अहो म्हटलं आम्ही चाललो 5,000 नाही पण 1,500 लोक घेऊन चाललो. पण तुमच्या जिल्ह्यातले फक्त 40 लोक आहेत. किती मुद्दाम तुमच्या जिल्ह्यातले लोक आम्ही घेतले नाही. आणि ती अडचण आता येणार नाही, त्याच्या अगोदर अडचण निघून जाणार आहे. हे एप्रिलची गोष्ट आहे. आणि मग ते घाबरले होते थोडेसे. म्हटलं तुम्ही काहीच घाबरू नका. आणि पुणे जिल्ह्यानं म्हटलं हा माणूस निवडून येणारच नाही. आणि तोच माणूस आला मंत्री झाला. काय परमेश्वराची कृपा असेल तर काही होऊ शकतं. संत आणि भगवंताची कृपा असेल. एक उदाहरण मात्र सांगितलं. मी म्हटलं तुमचं आम्ही काहीच घेऊन नाही आणि 40 माणसांना तुम्हाला काहीच फरक पडत नाही. म्हटलं तुम्ही निश्चिंत राहा. निश्चिंत व्हायचं ते झालं आहे की नाही. करणं तुमच्या हातात आहे. कोणाला आशीर्वाद द्यायचा आणि कोणाला शाप द्यायचा हा समाजाच्या हातात आहे. म्हणून समाजाने जाणीव ठेवून करा कोणती गोष्ट. पण 100% मतदान करा एवढं शेवटी सांगतो. पुनः एकदा ज्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने हे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला काय त्यांच्यासाठी पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की हे पांडुरंगा, लक्ष्मणराव संतोष रसाळ यांना तू आपल्या चरणापाशी जागा दे. काय त्यांना तुझ्या चरणापाशी जागा दे एवढी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देतो. त्यांची मुलं असतील, भाऊ असतील, भावजय असतील, त्यांच्या मुली असतील, जावाई असतील, नातेवाईक असतील, प्रेमाची मंडळी आली असेल, या सर्वांना धन्यवाद देतो. पुनः एकदा परिवाराला आशीर्वाद देऊन झालेल्या सेवेला भगवत चरणी विराम देतो. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल आ बोली रे कुरे वेडे वाकुडे